नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येत आहे. त्याचं कारण असं आहे की 11 वाजता लाईव्ह येणार होतं, परंतु थोडंसं एक काम असल्या कारणाने थोडंसं लवकर लाईव्ह येत आहे. तर जो विषय आहे तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नातेपुते शहराचा जो विकास करण्यासाठी जो विकास आराखडा तयार करून ज्या कंपनीकडून तो सर्वे झाला, त्यानंतर तो नगररचना जो विभाग आहे त्या विभागाकडून डिस्प्ले करून नगरपंचायतच्या मार्फत असेल तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नगरपंचायतने केलं. ते पेपरच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल ते पोहोचवलं. परंतु ह्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि ह्या पारोप विकास आराखड्यासंदर्भात सगळ्यात अगोदर जर कुणी आवाज उठवला असेल, माहिती दिली असेल तर ती सुरुवात मी केली. फेसबुक माध्यमावर म्हणजे फेसबुक लाईव्ह असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल. आणि त्या संदर्भात अनेक लाईव्ह केले, अनेक व्हिडिओ मी त्या पद्धतीने शेअर केले आणि लोकांना जे काय आवश्यक आहे त्या संदर्भात माहिती दिली. आणि ह्या करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या लढ्यामध्ये जिथं चुकीचं घडते अशा लढ्यामध्ये मी सदैव जनतेबरोबर आहे. नातेपुते शहराचा विकास हा होणं अपेक्षित आहे, परंतु तो अपेक्षित असताना सुद्धा इतर जे लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत किंवा जे प्लॅनिंग करता येऊ शकतं चांगल्या पद्धतीनं, इथं जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीनं बाधित न करता, ती कुटुंब बाधित न होता जर असा कुठला प्लॅन करता येत असेल तर त्या पद्धतीनं प्रशासनाने करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहता अनेक गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यामध्ये भूमिका घेतली की आपण ह्या बाधित लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी लढलं पाहिजे. आणि त्या संदर्भात नातेपुते शहरामध्ये कृती समिती, संघर्ष कृती समिती स्थापन झाली. त्याचबरोबर त्या कृती समितीबरोबर काही राजकीय नेते त्यामध्ये त्यांनी समोर डायरेक्ट आले. यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, त्यानंतर शिवसेना शिंदे गट असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल आणि RPI असेल किंवा इतर सामाजिक संघटना असतील, ह्यांनी कृती समितीच्या माध्यमातून त्यांचं लीड केलं आणि त्या पद्धतीनं गावबंद आणि रस्ता रोको अशा पद्धतीचं आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनाला नातेपुते शहरातील लोकांनी सुद्धा 100% गावबंद ठेवून दाखवून दिलं की हा विकास आराखडा कुठंतरी लोकांना विश्वासात न घेता केलेला आहे. अशा पद्धतीचं त्या रास्ता रोकोच्या वेळी अनेक लोकांच्या म्हणण्यातून आलं, हे लोकांनी बघितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा असा विषय होता की त्याच रास्ता रोकोच्या सभेमध्ये त्यावेळेस लोकांना संबोधित करताना अनेक नेते मंडळींनी सांगितलं की संबंधित माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर अजितदादा असतील, ह्या सगळ्यांना तिथपर्यंत त्या नेत्यांनी, त्या पक्षाच्या नेत्यांनी लोकांना आश्वासन केले की आपण तिथपर्यंत विषय मांडू. आणि त्या पद्धतीने विषय मांडला असेल आणि शासनापर्यंत विषय गेलेला असेल. परंतु त्याचवेळी नातेपुते येथे जो रास्ता रोको झाला होता त्यावेळेस माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन एक शिष्टमंडळ च्या माध्यमातून जे काही विकास आराखडा आहे त्या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत तो विषय नेऊ अशा पद्धतीचं सार्वजनिकरित्या त्यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर त्याचवेळी माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा म्हणजे हायकोर्टमध्ये सुद्धा आपण याचिका दाखल करू, कोर्टात जाऊ अशा पद्धतीचं सुद्धा त्यावेळेस तिथं अनेक लोकांकडून सांगण्यात आलं. त्या पद्धतीनं कृती समिती असेल, बाधित नागरिक असतील, त्यांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या करणंही अपेक्षित होतं. कारण लोकांना विश्वासात घेतलं नाही, मनमानी पद्धतीनं तो विकास आराखडा केलेला आहे. त्याचबरोबर काही ठराविक लोकांचा फायद्यासाठी आणि
आणि ठराविक लोकांच्या मनमानी पद्धतीने तो केलेला आहे, अशा पद्धतीचे अनेक आरोप बाधित नागरिक असतील, राजकीय नेते यांच्याकडून करण्यात आले. आणि त्यावरतीच जे सत्ताधारी आहेत, म्हणजे नगरपंचायतमध्ये जे सत्ता चालवतात, त्यांच्याकडे लोकप्रतिनिधीची जबाबदारी म्हणून लोकांनी निवडून दिलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा दोन भूमिका स्पष्ट दिसल्या. जे सत्ता चालवतात गोपनीय पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आता तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं करत असताना मी अनेक वेळा माझ्या लाईव्हमधून म्हणत आलेलो आहे की यासाठी लवकरच आपली लढाई सुरू करणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणलं होतं की आमरण उपोषणाचा मार्ग आपण त्यासाठी घेणार आहे. परंतु कृती समितीच्या माध्यमातून अतिशय तीव्रपणे विरोध चालू असताना म्हणजे विकास आराखडा जो रद्द झाला पाहिजे, गावाला लोकांना विश्वास घेऊन झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांच्या भावना, त्यांची लढाई सुरू असताना त्या लढाईमध्ये डायरेक्टली आपण इन्व्हॉल्व्ह होणं, म्हणजे आपल्या माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीनं मला जायचं होतं. त्या पद्धतीनं माझं एकच मत होतं की माननीय मुख्यमंत्री साहेबांना मंत्रिमंडळ जे आहे त्या मंत्रिमंडळाला तो अधिकार असतो की त्यांनी त्या पद्धतीनं तो निर्णय घेता येऊ शकतो. आणि त्याचबरोबर आता जे पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय घेतला जाऊ शकत आहे आणि घेतला पाहिजे, घेणं अपेक्षित आहे. ह्यासाठी सुद्धा स्थानिक राजकीय नेत्यांनी ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. या संदर्भात मी अनेक वेळा संबंधित लोकांना सुद्धा मी इंटिमेशन दिली की आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे तो विषय न्यावा, शिष्टमंडळ तात्काळ गेलं पाहिजे, अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. त्याचबरोबर आता जे काय पावसाळा अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा विषय घेणं अपेक्षित होतं किंवा ह्या राजकीय नेत्यांनी तिथं विषय नेला असेल की तो विषय तिथं घेतला जाईल अशी अपेक्षा करूया. फक्त माझं एवढंच मत आहे की जे बाधित नागरिक आहेत, जे खरंच बाधित झालेले आहेत, अशा लोकांना ह्यामुळे खरंच त्यांच्यावर इम्पॅक्ट होणार आहे, त्यांच्यावर परिणाम होणार आहे, त्यांच्या कुटुंबावर परिणाम होणार आहे. ते कुटुंब टोटली लॉसमध्ये जाणार आहे. जे आर्थिक असेल, मानसिक असेल, हे आपण नाकारू शकत नाही. म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पत्र दिलं की ती तुमची लढाई सुरू आहे ते असू द्या, पण त्या लढाईमध्ये एकूण 85 पाने, त्यामध्ये नातेपुते नगरपंचायत असेल, राजकीय नेते मंडळी असतील किंवा जे पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील व नागरिकांची ह्या विकास योजना आराखड्या म्हणजे जो प्रारूप विकास योजना आराखड्याची भूमिका जी आहे ती शासनापर्यंत गेली पाहिजे. म्हणून आपण जे टायटल दिलं त्या टायटलवर म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जो पत्र दिलेलं आहे विनंती निवेदन, त्याचा विषय स्पष्ट आहे माझा. नातेपुते शहर प्रारूप विकास योजना आराखडा चुकीचा असून तो रद्द करण्याबाबत सर्व नागरिक, राजकीय नेते व सामाजिक संघटनांची मागणी आहे. अशा पद्धतीचा आपण विषय नमूद करून माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे ते विनंती निवेदन पत्र दिलेलं आहे. आणि त्याचसोबत आपण 85 पाने जी भूमिका आहेत, म्हणजे त्यामध्ये नातेपुते नगरपंचायतची काय भूमिका आहे त्यांनी आतापर्यंत घेतलेली, त्या संदर्भात काय कागदपत्र असतील ते 16 पानं आहेत. त्याचबरोबर राजकीय नेते जे मंडळी यांनी आता लक्षात घ्या, नातेपुते नगरपंचायतची भूमिका जी आहे त्यामध्ये माननीय नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील व सर्वच नगरसेवक यांच्याकडून सभागृहामध्ये काय जे घडामोडी घडल्या होत्या त्याबाबत 16 पाने आपण तिथं जमा करत आहे. एक लक्षात घ्या, नातेपुते नगरपंचायतचे नगररचना जे अधिकारी आहेत जाधव साहेब, आणि आपण माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली होती, त्यामध्ये अपत्र दिलं परंतु त्यांनी माहिती दिलेली नाही. नंतर जोडपत्र ब दिलं त्यावेळेस बी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली नाही. म्हणजे माहिती देण्याचं टाळायचं आणि या संदर्भात त्यांना विचारणा केली असता आमच्यावर दबाव आहे अशा पद्धतीने त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. त्या गोष्टीकडे मला जायचं नाही, परंतु नागरिकांना माहीत पाहिजे की एकीकडे तुम्ही काय म्हणता की आम्ही तुमच्या बरोबर आहे, बाधित शेतकऱ्याच्या बरोबर आहे, बाधित नागरिकांच्या बरोबर आहे, आपण अन्याय होऊ देणार नाही, अशा पद्धती भूमिका घेता. आणि ज्यावेळेस माझ्यासारखा एखादा सामाजिक कार्यकर्ता या गोष्टीसाठी लढत असतो त्यावेळेस तुम्ही माहिती देण्यासाठी टाळाटाळ करता. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे नागरिकांनी, नक्की यातून त्यांना काय करायचं आहे. म्हणजे शंका कशी निर्माण माझ्या मनामध्ये झाली, तुम्ही मला माहिती का देत नाही. जर ती माहिती मी पुढं माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे फॉरवर्ड करणार आहे, त्यांच्याकडे पोहोचवणार आहे, त्या संदर्भात तिथं
जे आपल्याला करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही ती माहिती टाळता का, हे नागरिकांना लक्षात घेतलं पाहिजे की यांची भूमिका काय. त्याचबरोबर राजकीय नेते मंडळी यांची भूमिका या संदर्भात एक 12 पानं मी माझ्याकडे आहेत ती मी त्या संदर्भात जोडलेली आहेत त्या पत्राबरोबर. तर त्यामध्ये आज सत्तेमध्ये असणारे जे पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल, तर ह्या सगळ्या गटांनी जे पुढाकार घेऊन लोकांना पुढाकार घेऊन किंवा जे लोकप्रतिनिधी नातेपुते नगरपंचायतचे सत्तेमध्ये असणारे लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर प्रमुख आहेत, ते सगळ्यांनी एकत्र आले जातात. म्हणजे आम्ही सगळी तुमच्यासाठी लढतोय अशा पद्धतीचं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लढत आहेत. म्हणजे काही लोक प्रयत्न करत असले पण काही लोक मनापासून लढत आहेत, हे पण आपण बघतोय. जनता हुशार आहे, जनतेला सगळं दिसतं. तर त्या संदर्भात सुद्धा आपण तिथे भूमिका दिलेली आहे. आणि जे वृत्तपत्र आहेत म्हणजे पेपर असतील, यातून जे प्रसिद्ध झालेल्या बातम्या आहेत त्या सुद्धा 44 पानं साधारणतः वृत्तपत्राचे आहेत, ते सुद्धा आपण त्याबरोबर घेतलेले आहेत. त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये, त्यामध्ये 2 हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहेत. एक नातेपुते नगरपंचायत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून, त्याचबरोबर नातेपुते शहरातील जी संघर्ष समिती गठीत करण्यात त्यांच्याकडून एक याचिका दाखल आहे. अशा 2 याचिका आहेत आणि ह्या याचिका शासनाच्या विरोधात आहेत, नगररचना विभागाच्या विरोधात आहेत, त्या कंपनी ज्यांनी एजन्सी होती त्या कंपनीच्या विरोधात आहेत. ह्या संदर्भात मी आधीच लाईव्ह आलेला आहे. म्हणजे आता हे सुद्धा कोर्टामध्ये विषय गेलेला आहे. आता लक्षात घ्या. त्याचबरोबर अजून एक विषय आहे, नागपूर शहरातील नागरिकांची भूमिका. ही भूमिका आपण बघत आलेला आहे, त्या भूमिकेविषयी मी जास्त सांगू शकत नाही. परंतु या सगळ्याच्या गोष्टीतून एक कळतं की वरील माहितीचे म्हणजे जे काही मी पेजेस वर दिलेले आहेत, वरील माहितीचे संकलन आपणास विषयाचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी देत आहे. तरी आपण नातेपुते शहरातील नागरिक, नातेपुते नगरपंचायत व राजकीय सर्व पक्ष यांच्याकडून एकच मागणी होत आहे. हे आपण बघितली, सगळ्यांची एकच मागणी आता होती. काय होती की सदर प्रारूप विकास योजना आराखडा रद्द करण्यात येऊन नवीन विकास आराखडा नागरिकांना तसेच स्थानिक तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे जे आर्किटेक्चर असतील, इंजिनियर असतील, त्याचबरोबर पर्यावरण अभ्यासक असतील, त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील, यांना विश्वासात घेऊन करण्यात यावा अशा पद्धतीचा आपण त्यामध्ये विषय नमूद केलेला आहे. तरी आपणास नम्र विनंती करण्यात येते की आपण नातेपुते शहरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ द्यावी आणि नागरिकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती करत आहे. अशा पद्धतीचा आपण विनंती म्हणजे शिष्टमंडळ जाऊन तिथं भेटलं पाहिजे, शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली पाहिजे, त्यासाठी एक आपण पत्र दिलेलं आहे. आता तुम्ही सगळे विचार करत असाल की आमरण उपोषणाचा जो विषय होता तो आपण का थांबवला. कारण आमरण उपोषण करताना आपल्याला काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ नातेपुते नगरपंचायतीकडून जो आपल्याला माहिती देणं अपेक्षित होती दिली जात नाही. आपण माहिती अधिकारात माहिती मागितली, लेखी स्वरूपात माहिती मागितली, दिली जात नाही, तोंडी माहिती दिली जात नाही. उलट असं सांगितलं जातं की ती माहिती दिली नाही पाहिजे. आणि मी स्वतः म्हणत नाही, जे लोक आता लढतात त्या लोकांना सुद्धा अनुभव आलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून माझी लढाई मी थांबवत नसतो. माहिती कशी अवेलेबल करायची, माहिती कशी घ्यायची चांगलं मला माहित आहे. त्या पद्धतीनं ती सुद्धा माहिती आपल्याला मिळेल. परंतु जी माहिती माझ्याकडे आलेली आहे प्राथमिक स्वरूपाची 85 पानाची, ती माहिती मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवत आहे. आणि बघूया आता हे सत्ताधारी पक्षातील जे काही पक्ष आहेत युतीमधील, त्या पक्षाने सुद्धा आता पुढाकार घ्यावा आणि आता येणारं जे अधिवेशन आहे पक्ष अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये हा विषय घेण्यात यावा आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी थोडंसं पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर जे विरोधक आहेत त्यामध्ये आता सद्यस्थितीला असणारे माननीय आमदार असतील, माननीय खासदार असतील, त्याचबरोबर माजी खासदार असतील, माजी आमदार असतील, यांनी सुद्धा एकत्र येऊन नातेपुते शहराच्या विकासासाठी राजकारण न करता लवकरात लवकर हे शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वेळ द्यावी शिष्टमंडळाला, अशा पद्धतीचा प्रयत्न करावे. आता मी माझ्या लेखी स्वरूपात जे तोंडी ती बोलत होते किंवा त्यांनी पत्र दिलं असेल तर त्या संदर्भात त्यांची लढाई सुरू आहे. परंतु एक सुरुवातीपासून या विषयामध्ये असल्या कारणाने माझी एक जबाबदारी होती की आपण तो विषय घेतलाय, म्हणजे नंतर त्या विषयासंदर्भात आपल्याला जी काय
लक्षात घ्या. आतापर्यंत मी का गप्प होतो की कारण जे आपल्याला काही महत्त्वाचे पुरावे जे पाहिजे होते, कागदपत्र पाहिजे होते ते आपण मिळवतोय, प्राथमिक स्वरूपाचे आपण दिलेले आहेत, परंतु अजून देणं अपेक्षित आहे. आणि ह्या संदर्भात सुनावणी सुद्धा आहे. मान्य हायकोर्टामध्ये पुढील महिन्यामध्ये सुनावणी सुद्धा आहे. त्याचा निकालही महत्त्वाचा आहे. परंतु कोर्टामध्ये जरी आपण गेलो असलो तरी राज्य शासनाला सुद्धा तेवढे अधिकार आहेत की राज्य शासन इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं विकास आराखडा रद्द करून नवीन विकास आराखडा किंवा त्यामध्ये दुरुस्ती काय करता येते का या संदर्भात सुद्धा विचार केले जाते. त्यामुळे त्यामध्ये नगरपंचायतीने नक्की काय केलेलं आहे या संदर्भात मी त्यांच्याकडून माहिती मागितली, परंतु त्यांच्याकडून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे त्यांनी काय बदल केलेला आहे, काय केलेलं आहे, का लपवलं जाते हे त्यांनाच माहीत आहे. किंवा नागरिकांना परत अजून संघर्ष करण्यासाठी संघर्ष होऊ शकतो म्हणून ते लपवलं जातं असं असू शकतं. म्हणून जो विकास आराखडा आहे तो रद्द करून एक तज्ज्ञ लोकांची मतं विचारात घेऊन त्यामध्ये इंजिनियर असतील, आर्किटेक्चर असतील, नातेपुतीचा भौगोलिक परिस्थितीचा जो विचार करून पुढे गेलं पाहिजे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक सगळे असतील, विरोधक असतील, सत्ताधारी असतील, त्याचबरोबर नागरिक यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन कशा पद्धतीनं नातेपुते शहराचा डेव्हलप करता येईल जेणेकरून तो पुढील 20 वर्षासाठी एक डेव्हलप मॅप तयार होईल ह्याचा विचार केला पाहिजे. त्या माध्यमातून लोकांना रोजगार कसे निर्माण होतील, उद्योजकता कशी वाढेल, नातेपुते शहर हे विकासाकडे कसे जाईल या संदर्भात सगळ्यांनी विचार केला पाहिजे. लढाई राजकारण हे ह्या संदर्भात जर आपण केलं तर येणारं भविष्य जे पुढच्या पिढीसाठी आहे, युवा पिढीसाठी आहे हे घातक असणार आहे. त्यामुळे एकत्र येऊन ह्यातून सोल्युशन तयार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे एक शिष्टमंडळ नेण्याची जबाबदारी सगळ्यांनीच करावी. सत्ताधारी असतील, विरोधक असतील यांनी करावी तालुक्यातील. आणि ह्याचं राजकारण होऊ नये हीच अपेक्षा आहे. आणि ही लढाई आता माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनामध्ये आपण पोहोचवलेली आहे आणि त्यासाठी थोडासा पाठपुरावा सुद्धा मी करणार आहे जेवढं मला शक्य आहे. एक प्रयत्न म्हणून मी करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. तर नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की आपण जे काही तुमचे बाधित तुम्ही झालेला आहात त्या संदर्भात तुमचे काय पुरावे असतील ते सुद्धा आपण माझ्याकडे सादर करावे जेणेकरून माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ते मला मांडता यावं. आपण जर सहकार्य नाही केलं तर ही लढाई फक्त अशीच माझ्यातर्फे फक्त मी पत्रव्यवहार करू शकतो. आणि जे काय प्राथमिक लेवलची काय 85 पाने मी पुढे पाठवलेले आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्या संदर्भात माहिती होण्यासाठी, त्याला कुठेतरी जोड चांगली मिळावी यासाठी बाधित शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे. त्या संदर्भात काय डॉक्युमेंट असतील ती माझ्यापर्यंत जमा केली पाहिजे. त्याचबरोबर नातेपुते नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे, विरोधकांना विनंती आहे की आपण सुद्धा जी माहिती मी मागणी केलेली आहे ती माहिती संबंधित नगर रचनेकडून मला उपलब्ध करून देण्याचा आपण त्यांना विनंती करावी हीच या माध्यमातून सांगतो. आपण माहिती अधिकार टाकल्यानंतर जोडपत्र झालं 30 दिवसानंतर माहिती नाही दिली की परत आपण 45 दिवस झाल्यानंतर आपण जोडपत्र बळ ते पण आता दिलेलं आहे. बघूया आता त्याचा कालावधी संपल्यानंतर मला पुढं राज्य माहिती आयोगाकडे जाण्याची वेळ आपण येऊ देणार आहात का, हे तुम्हाला ती माहिती द्यायची नाही हे त्यातून जाणवतं. नक्की तुम्हाला प्रयत्न बालविकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत की नाहीत हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये होतो. किंवा श्रेयवाद असेल, प्रत्येक जणाला वाटतं की श्रेयवाद मिळाला पाहिजे माझ्यामुळे झालं, तर यासाठी श्रेयवाद घेण्याची भूमिका जर असेल तर तो श्रेयवाद सगळा माननीय मुख्यमंत्री साहेबांकडेच गेला पाहिजे. कारण त्यांना तो अधिकार आहे, स्ट्रॉंगली मंत्रिमंडळाला तो अधिकार आहे की तो विकास आराखडा रद्द करून नव्याने पुन्हा सर्वेक्षण करून लोकांची मतं असतील, लोकांचे जे काय तज्ञ लोकांची मतं असतील त्यात घेता येतात हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे श्रेयवाद न घेता माननीय मुख्यमंत्री साहेबांनाच त्याचं श्रेय गेलं पाहिजे कारण त्यांना तो अधिकार आहे. आपण फक्त लढाई लढू शकतो, प्रयत्न करू शकतो, परंतु जे काही सगळं हातात आहे राज्य शासनाचा जो सगळा अधिकार आहे आणि तो सगळं त्यांच्या हातामध्ये चालवण्याचा जो अधिकार आहे तो माननीय मुख्यमंत्री साहेबांनाच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना साथ देणारे माननीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्यात लक्ष दिलं पाहिजे. त्याबरोबर माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब नगरविकास त्यांच्याकडे विभाग आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय सहजरित्या चर्चेतून मार्ग निघू शकतो हा मला विश्वास आहे. बघूया आता आपण पत्र दिलेलं आहे त्या पत्राबरोबर 85 पानाचा आपण एक सविस्तर प्राथमिक माहिती दिलेली आहे आणि लवकरच अजून काही पुरावे गोळा होऊन तिथपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्या संदर्भात संघर्ष समितीने सुद्धा मला सहकार्य करावं हीच माझी विनंती आहे. राजकीय नेते जे यासाठी लढतात त्यांनी सुद्धा सहकार्य करावं, त्याचबरोबर सद्यस्थितीचे आमदार असतील, खासदार असतील यांनी सुद्धा सहकार्य करावं, माजी खासदार आमदार असतील त्यांनी सुद्धा सहकार्य करावं.
सगळ्या पक्षांनी यासाठी सपोर्ट द्यावा, जेणेकरून आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत एक शिष्टमंडळ नेऊन याविषयी चर्चा करूया. चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल, एकतर रद्द होण्यासंदर्भात किंवा बदल होण्यासंदर्भात निघेल किंवा आहे तसं ठेवण्यासंदर्भात मार्ग निघेल. त्यानंतर मग आपण माननीय उच्च न्यायालय हायकोर्टामध्ये जो निकाल आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे, पुढच्यामध्ये येईलच. त्याबरोबर तो निकाल जर चांगला पॉझिटिव्ह आला तर मग आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांकडं शिष्टमंडळाची गरज भासणार नाही, न्यायालयाने आपला निकाल दिला तर. परंतु तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे 1 महिना आपल्याकडे आहे. या महिन्यामध्ये आपण विचार करून लवकरात लवकरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न करत असाल तर ठीक आहे, शिष्टमंडळ गेलं पाहिजे. फक्त माझी एकच विनंती आहे की जे बाधित नागरिक आहेत, चुकीचं झालं असेल तर 100% त्यावरती न्याय मिळाला पाहिजे, हीच अपेक्षा आपली राज्य शासनाकडे आहे आणि हीच माझी तळमळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय माझा उद्देश नाही, एक सामाजिक उद्देश जो लोकांवरती अन्याय होऊ नये हाच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस विकास आराखडा नवीन तयार होईल त्यावेळेस सुद्धा काही लोक बाधित होऊ शकतात, परंतु ते प्रमाण कमी झालं पाहिजे, जेणेकरून जास्त लोकांना त्याचं बाधित नाही झाले पाहिजे, हे पण आपण लक्षात घेतलं. विकास करताना थोडंफार लोकांना त्रास होतोच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो इतिहास आहे आतापर्यंतचा. विकास करताना विकास हा सहजासहजी होत नाही, त्यासाठी काही लोकांना त्रास होतो, परंतु शासन त्याला योग्य मोबदला सुद्धा देऊ शकतं. त्या पद्धतीनं 2 पट असेल 3 पट असेल, ज्या पद्धतीनं पुणे औरंगाबाद या साईडला सुद्धा सध्या DP प्लॅनचे अनेक गोष्टी आहेत. तर मान्य कोर्टावर सुद्धा आपला विश्वास आहे, मान्य हायकोर्टावरचा आपला विश्वास असल्या कारणाने तिथून सुद्धा आपल्याला न्याय मिळेल ही भावना आहे. परंतु त्याच्या अगोदर जर माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून जर आपल्याला न्याय मिळाला तर माननीय हायकोर्टानं सुद्धा ह्या गोष्टींना म्हणजे अनेक केसेस पेंडिंग असतात, त्यामध्ये ह्या केसेस सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात जर अशा पद्धतीने बदल झाला तर, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बघूया पुढं काय होते, या संदर्भात पुढं अपडेट तुम्हाला दिली जाईल. ओके. जर ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक लक्षात घ्या, फक्त एकच भूमिका आहे माझी की नागरिकांवर होणारा जो बाधित नागरिकांवर अन्याय होत असेल किंवा यामध्ये त्रुटी असतील तर त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याची वेळ अजून गेलेली नाही. येणारं अधिवेशन आहे पावसाळी, याविषयी तिथं मांडला जावा, यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न करावा, विरोधक असतील सत्ताधारी असतील. त्याचबरोबर नाथपती नगर पंचायतनी सुद्धा त्या संदर्भात काही मी मागणी केलेली माहिती आहे ती मला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून मला पुढे ती फॉरवर्ड करता येईल. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.